नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, आपल्या जलस्रोतांवरील अतिक्रमण. हे एक असं संकट आहे जे आपल्याला लगेच दिसत नाही, पण आपल्या शहरांना आणि पर्यावरणाला आतून पोखरतंय. एक गोष्ट कधी नोटीस केलीये का की हल्ली थोडा जरी पाऊस झाला तरी आपल्या रस्त्यांवर अक्षरशः नद्या वाहू लागतात. सगळीकडे पाणीच पाणी. पूर्वी असं व्हायचं का? नाही ना. मग आत्ताच असं का होतंय? याचं एकच आणि अगदी थेट उत्तर आहे, अतिक्रमण. राष्ट्रीय हरित लवादानुसार जे आपले नैसर्गिक नाले होते, ओढे होते, ज्या पूरमैदानांमधून पाणी वाहून जायचं, त्या सगळ्यांवर बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत. त्यामुळे पाण्याला वाहून जायला जागाच उरलेली नाही. आणि मग काय? शहरामध्ये पूर येतो. चला तर मग हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण या अदृश्य संकटापासून सुरुवात करून आपला नैसर्गिक हक्क काय आहे, सरकारची जबाबदारी काय, पर्यावरणाचं कायदेशीर कवच, हरित लवादाचा न्याय आणि शेवटी यात आपली भूमिका काय असू शकते या सगळ्यावर नजर टाकणार आहोत. चला, सर्वात आधी सुरुवात करूया आपल्या हक्कांपासून. हो, अगदी बरोबर ऐकलं. आपल्या जलस्रोतांचं संरक्षण हा आपला एक नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क आहे, जो प्रत्येक मालमत्ताधारकाला मिळतो. बघा, भारतीय सुखाधिकार अधिनियम हा 1882 सालचा कायदा आहे. म्हणजे खूप जुना पण तितकाच महत्वाचा. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली जी मालमत्ता आहे तिच्यासोबत काही नैसर्गिक फायदेही आपल्याला मिळतात, जसं की वाहणारं पाणी, शुद्ध हवा, आणि या फायद्यांचं संरक्षण हा कायदा करतो. आणि यात किती स्पष्टपणे गोष्टी सांगितल्यात बघा. कुणीही पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आणू शकत नाही. जर आपली जमीन, नदी किंवा तलावाच्या काठावर असेल तर आपल्याला ते पाणी वापरण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि उंच जागेवरून वाहणारं पाणी नैसर्गिकरित्या खालच्या जागेवर जाऊ देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. हे आपले हक्क आहेत. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, हे कायद्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे. हा थेट कायद्यातलाच उतारा आहे, जो सांगतो की नैसर्गिक ओढा, तलाव किंवा तळ्याच्या काठावर असलेल्या प्रत्येक जमीन मालकाला ते पाणी वापरण्याचा आणि उपभोगण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, म्हणजे वैयक्तिक हक्क तर समजले. पण आता जरा मोठ्या चित्राकडे पाहूया. सरकारच्या जबाबदारीबद्दल बोलूया. कारण जे कोणाच्या खाजगी मालकीचं नाही, ते सरकारचं आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. इथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 खूप महत्वाची भूमिका बजावते. हा कायदा सरळ सरळ सांगतो की ज्या जमिनीवर कोणाचीही खाजगी मालकी नाहीये, म्हणजे आपल्या नद्या, नाले, तलाव, हे सगळं राज्याच्या मालकीचं आहे. म्हणजेच ही आपली सर्वांची सार्वजनिक मालमत्ता आहे. आणि याचा अर्थ असा होतो की सरकारकडे फक्त मालकीच नाही, तर कारवाई करण्याचे अधिकारही आहेत. कलम 20 मालकी हक्क निश्चित करतं, तर कलम 50 आणि 53 जिल्हाधिकाऱ्यांसारख्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यासाठी आणि तेही अतिक्रमणाचा खर्च वसूल करून अनधिकृत लोकांना बाहेर काढण्यासाठी थेट अधिकार देतं. कायद्यातील हा उतारा बघा, तो राज्याच्या मालकीची व्याप्ती किती मोठी आहे हे दाखवतो. यात स्पष्ट म्हटलंय की कायदेशीररित्या खाजगी मालकी सिद्ध न झालेली कुठलीही जमीन ही राज्याची मालमत्ता आहे. म्हणजे विचार करा, किती मोठी आणि व्यापक तरतूद आहे ही. आता आपण त्या कायद्याकडे वळूया, जो आपल्या संपूर्ण पर्यावरणासाठी एका मजबूत ढालीसारखा काम करतो. हा फक्त जलस्रोतांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचा विचार करतो. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. हा कायदा भोपाळ वायू दुर्घटनेसारख्या भयंकर आपत्तीनंतर बनवण्यात आला. आणि याच कारणामुळे या कायद्याने केंद्र सरकारला पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रचंड अधिकार दिले आहेत. या कायद्यानुसार केंद्र सरकार देशापातळीवर प्रदूषण रोखण्यासाठी कार्यक्रम तयार करू शकतं, विशेष प्राधिकरण स्थापन करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम 5 अंतर्गत ते कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला प्रदूषण थांबवण्यासाठी थेट आदेश देऊ शकतं. इतके पॉवरफुल अधिकार आहेत हे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त कागदावरचे नियम नाहीत. या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आणि जर हे उल्लंघन चालूच राहिलं तर रोजच्या रोज 5,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. बरं, आपल्याकडे कायदे आहेत हे तर कळलं, पण त्यांची अंमलबजावणी कोण करतं? इथेच आपल्या कथेचा नायक येतो, राष्ट्रीय हरित लवाद.
म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT. NGT कसं काम करतं हे पाहण्यासाठी उत्तर प्रदेशमधलं अमरोहाचं एक ताजं उदाहरण घेऊया. 2024मध्ये एका जलस्रोतावरील अतिक्रमणाविरोधात अर्ज दाखल झाला आणि अवघ्या एका वर्षाच्या आत 17 फेब्रुवारी 2025ला NGTने ते अतिक्रमण बेकायदेशीर ठरवलं आणि तो जलस्रोत पुन्हा पूर्ववत करण्याचा आदेश दिला. किती वेगवान कारवाई आहे बघा. आणि ह्या निकालाचं महत्त्व काय आहे हे खुद्द NGTच्याच शब्दांतून स्पष्ट होतं. हा निर्णय पाणथळ जागांचं संरक्षण करण्याची आपली कायदेशीर जबाबदारी काय आहे आणि अतिक्रमण केल्यास काय परिणाम होतात याची एक कठोर आठवण करून देतो. आता ह्या स्लाइडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे या निकालाला एक निश्चित डेडलाईन आहे. NGTने संबंधितांना त्यांचं बांधकाम हटवून दुसरीकडे जाण्यासाठी चक्क 1 वर्षाची मुदत दिली आहे. यावरून दिसतं की हे निर्णय फक्त दिले जात नाहीत, तर ते वेळेत लागू व्हावेत याचीही काळजी घेतली जाते. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि विचार करूया की ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांसाठी नक्की अर्थ काय आहे. ही स्लाइड म्हणजे एक प्रकारे आपल्या चर्चेचा सारांश आहे. सुखाधिकार कायदा आपल्या नैसर्गिक हक्कांचं संरक्षण करतो. जमीन महसूल संहिता सरकारी जलस्रोतांना वाचवते आणि पर्यावरण संरक्षण कायदा संपूर्ण पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवतो. ही 3 महत्त्वाची कायदेशीर कवचकुंडलं आहेत. पण मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. इतके कायदे, इतक्या यंत्रणा असतानाही आपल्या जलस्रोतांची अशी अवस्था का आहे? यांचं रक्षण करणं ही खरंच फक्त सरकारची जबाबदारी आहे का? या प्रश्नावर नक्की विचार करा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर ह्या प्रयत्नाला एक लाईक नक्की द्या, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.